हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल. स्मिता स्नेहल यमी किचनमध्ये आपले स्वागत आहे. अतिशय अचूक प्रमाणात कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आपण भाजणीची चकली बघणार आहोत. विदाऊट फेल ही रेसिपी आहे. पहिल्या प्रयत्नात सुद्धा नवशिक्यांना जमेल एवढी सोपी ही रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 5 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. रेशनचे तांदूळ आहेत हे. या वाटीने घेतलेले आहेत मी. आणि वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत. ते मी असे स्वच्छ धुवून घेते आणि एका चाळणीत लगेचच काढून घ्यायचे आहेत. आपल्याला अशा प्रकारे आपण हे चाळणीत काढून घ्यायचे आणि याचं पाणी व्यवस्थित असं निथळलं की लगेचच आपण एका कॉटनच्या कपड्यावरती हे सुकत घालायचे. आता या सेम वाटीनेच मी 3 वाट्या चणा डाळ घेतली आहे. ती पण आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ही सुद्धा अशी पटकन आपण चाळणीत काढून घ्यायची. तुमच्याकडे वेळ असेल तर, वेळ नसेल तर डाळी फक्त ओल्या कपड्याने पुसून घेतल्या तरी सुद्धा चालू शकतात. आणि इथे मला वेळ आहे त्यामुळे मी ह्या सगळ्या डाळी स्वच्छ धुवून सुकवणार आहे. आता सेम वाटीने मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे 1 वाटी. ती सुद्धा अशी चाळणीवरती काढून घ्यायची आणि व्यवस्थित अशी निथळून द्यायची. आणि आता सेम वाटीने 1 वाटी मुगाची डाळ आपण घेतलेली आहे. ती सुद्धा स्वच्छ अशी आपण धुवून घेऊया. अशा प्रकारे चाळणीवरती आपण मुगाची डाळ पण काढून घेतलेली आहे. त्यातलं पाणी निथळून द्यायचं आणि मग कॉटनच्या कपड्यावरती आपण ह्या सुकत घालायच्या आहेत. अशा प्रकारे ह्या डाळी मी आता सुकत घातलेल्या आहे एका कॉटनच्या बेडशीट वरती. या मी सावलीखालीच वाळवणार आहेत. फॅन लावायची गरज नाहीये. आपण नॅचरली हवेमध्ये जेवढ्या सुकतील तेवढंच आपण यांना सुकवून घेणार आहोत. जवळजवळ 2 ते 3 तास लागतील यांना सुकायला, कारण की आपण पातळ थर दिलेला आहे सर्वीकडे, त्यामुळे त्या लगेच सुकतील. आता इथे आपण जे तांदूळ आणि डाळी धुवून घेतल्या होत्या त्या व्यवस्थित सुकवून झालेल्या आहेत. आता त्या आपण भाजून घेऊया. आता इथे आपण एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण हे तांदूळ घालून घेऊया. आणि हे तांदूळ जे आहेत ते आपल्याला मीडियम गॅसवरती भाजायचे आहेत. जास्त बारीक गॅसवरती पण नाही भाजायचे. आता इथे आपले तांदूळ जे आहेत ते व्यवस्थित भाजून झालेले आहेत. एखादा दाणा असा तांदळाचा घेऊन बघायचा, तुटतोय का पटकन. तो तुटतोय पटकन याचा अर्थ व्यवस्थित आपले असे हे तांदूळ आता भाजून झालेले आहेत. जास्त पण डार्क कलर मध्ये वगैरे भाजायचे नाहीत. व्यवस्थित आता आपण हे काढून घेऊया. अशा प्रकारे आपण इथे एक सुती कपडा टाकलेला आहे. त्याच्यावरती आपण हे तांदूळ काढून घेतलेले आहे. जर आपण एखाद्या ताटात किंवा भांड्यात काढले तर काय होतं, त्याच्या वाफेमुळे ते पुन्हा ओलसर होण्याचे चान्सेस असतात आणि मग आपली भाजणी जी आहे ती ओलसर होते आणि ती जास्त दिवस टिकत नाही. म्हणून आपण हे सुती कपड्यावरती टाकलेलं आहे. किंवा जी काही वाफ तयार होईल ती कपडा शोषून घेईल यासाठी. आता आपण हरभरा डाळ टाकलेली आहे याच्यामध्ये. ती पण अशी छान अशी मीडियम गॅसवरती आपण भाजून घ्यायची आहे कुरकुरीत होईपर्यंत. आता इथे आपली डाळ पण व्यवस्थित भाजून झालेली आहे. हलकेसे डाग येऊन द्यायचे आहेत. जास्त डार्क कलर मध्ये पण नाही काढायची, नाहीतर आपली चकली जी आहे तिला कलर डार्क येतो. आता आपण ही डाळ जी आहे ना त्यातली एखादी डाळ खाऊन बघायची. अशी छान कुरकुरीत लागली म्हणजे आपली डाळ व्यवस्थित भाजून झाली आहे. डाळ पण अशी आपण सुती कपड्यावरती काढून घ्यायची. व्यवस्थित अशी वेगळीच अशी थोडीशी पसरवून ठेवायची जेणेकरून लगेच ती थंड होईल. आता आपण 1 वाटी मूग डाळ जी घेतली होती ती पण याच्यामध्ये व्यवस्थित अशी भाजून घ्यायची. आता इथे आपली मुगाची डाळ पण भाजून झालेली आहे. हलकेसे त्याला डाग आलेले आहेत. एखाद दाणा जो आहे तो खाऊन बघायचा. कुरकुरीत असा कुडुम कुडुम लागला म्हणजे आपली ही मुगाची डाळ पण व्यवस्थित भाजून झाली आहे. आता आपण ही काढून घेऊया. तर इथे आपण मुगाची डाळ पण व्यवस्थित अशी पसरवून घेऊया जेणेकरून लगेचच ती थंड होईल. आता इथे आपण ही उडदाची डाळ घातलेली आहे. ती पण व्यवस्थित अशी कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेऊया. आता आपली उडदाची डाळ पण छान अशी भाजून झालेली आहे. तिला छान असे डाग आलेले आहेत व्यवस्थित आणि अशी खाल्ल्यानंतरला ती कुरकुरीत लागते आहे. आता आपण ही डाळ सुद्धा काढून घेऊया. अशा प्रकारे आपण उडदाची डाळ सुद्धा काढून अशी पसरवून ठेवलेली आहे. आणि आता आपण 1 वाटी पोहे घेतले होते ते पण छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. आता पोहे पण आपले छान भाजून झालेले आहेत. थोडे हातावरती घेऊन बघायचे. छान असा त्यांचा चुरा होतोय. कुरकुरीत असे झालेले आहेत. आता आपण पोहे पण काढून घेऊया. आता पोहे सुद्धा आपण थंड होण्यासाठी इथे सुती कापडावरती काढून घेतले आहेत. आता आपण अर्धी वाटी साबुदाणे घेतले होते ते सुद्धा व्यवस्थित असे याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत. लाह्या कशा फुटतात तसे ते साबुदाणे फुटायला लागले की समजायचं आपले व्यवस्थित असे साबुदाणे भाजून झाले आहेत. आता आपला साबुदाणा पण व्यवस्थित असा भाजून झालेला आहे. एक साबुदाणा मी खाऊन बघितला, एकदम छान असा कुरकुरीत लागतो आहे. तर आपण तो पण काढून घेऊया. आता साबुदाणा पण आपण व्यवस्थित असा सुती कापडावरती काढून घेतलेला आहे थंड होण्यासाठी. आता इथे 1 वाटी धणे घेतलेले आहेत आपण.
ते पण व्यवस्थित असे भाजून घेऊया। धणे लगेचच भाजतात, पण हे त्यांचा छान असा स्मेल आला की समजायचं धणे आपले भाजले गेले आहेत। आता आपले धणे पण छान असे भाजून झालेले आहेत। थोडेसे हातावरती घेऊन बघायचे, व्यवस्थित असे कुरकुरीत झालेले आहेत। आपण धणे पण काढून घेऊया। आता धणे पण आपण सुती कापडावरती व्यवस्थित काढून घेतलेले आहेत थंड होण्यासाठी। आता इथे आपण पोहे खायचे 2 चमचे जिरे घेतलेले आहेत, ते पण व्यवस्थित असे भाजून घेऊया। जिरे लगेच भाजले जातात। आता आपले जिरे पण भाजून झाले आहेत, आपण ते काढून घेऊया। आता इथे आपण सर्व भाजणी जी आहे ती थंड होण्यासाठी सुती कापडावरती काढून घेतलेली आहे। मी तुम्हाला पुन्हा एकदा प्रमाण सांगते। इथे आपण 5 वाटी म्हणजेच अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत। हे रेशनचे तांदूळ आहेत। 3 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी पोहे घेतलेले आहेत, अर्धी वाटी साबुदाणे घेतलेले आहेत, 1 वाटी धणे घेतलेले आहेत, 2 पोहे खायचा चमचा जिरे घेतलेले आहेत, असं आपण प्रमाण घेतलेलं आहे। आता हे संपूर्ण ही जी भाजणी आपण केलेली आहे ती थंड होऊन द्यायची आहे। आता इथे आपली ही भाजणी जी आहे ती थंड झालेली आहे, ती आपण एकत्र करून घेतलेली आहे आणि हे परफेक्ट मी मोजून आणलं दुकानातून, तर हे बरोबर 1 kg झालेलं आहे। म्हणजे 1 किलोची भाजणी एवढ्या प्रमाणात आपली तयार होते। आता आपण ही गिरणीतून दळून आणूया। अशा प्रकारे आपली ही चकलीची भाजणी तयार झालेली आहे। मी ही चाळून घेतलेली आहे, आपली मैदा चाळायची चाळण असते त्याच्यातून। तर आपण याच्यापासून चकली बनवून घेऊया। आता इथे 1 वाटी मी हलकसं असं दाबून चकली भाजणीचं पीठ घेतलेलं आहे, ते आपण एका भांड्यात घालून घेऊया। सेम याच प्रमाणे आपण अजून 1 वाटी घेणार आहोत। घालून हलकं प्रेस करायचं, असं जास्त घट्ट प्रेस नाही करायचं, असं हलकं प्रेस करायचं। असं हलकंसं भरून आपण असं 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे चकली भाजणीचं। आता 2 वाटी चकली भाजणीसाठी आपण 1.25 वाटी पाणी घेणार आहे। सेम वाटीनेच मी इथे हे 1 वाटी पाणी घालते आहे आणि अजून थोडंसं पाणी, म्हणजे एकूण 1.25 वाटी पाणी आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। आणि आता या पाण्यामध्ये आपण 2 चमचे बटर घालणार आहोत। इथे मी अमूल बटर घेतलेलं आहे। तुम्हाला जर लोणी अवेलेबल असेल तर तुम्ही लोणी घातलं तरी चालेल। लोणी पण 2 चमचे घालायचं, कारण आपण 2 वाट्या भाजणीचं पीठ घेतलेलं आहे, त्यामुळे एका वाटीला 1 चमचा बटर किंवा लोणी, आणि जर तुम्ही तेल घालणार असाल तर तेलाला पण 1 चमचा तेल घालायचं। सेम त्याच चमच्याने आणखीन 1 चमचा आपण बटर घालून घेणार आहोत व्यवस्थित असं। अमूल बटरने चकलीला फार छान अशी चव येते। आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि आता 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा हिंग घालून घेते मी। हळदीचं प्रमाण कमीच ठेवायचं। 1 पोहे खायचा चमचा मी लाल तिखट घालून घेते, 2 मोठे चमचे मी पांढरे तीळ घालून घेते आणि 1 मोठा चमचा मी ओवा घालून घेते। आता आपल्या पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे। आपण पीठ जे आहे ते यामध्ये घालून घेऊया। गॅस मी कमी केलेला आहे। एकदम हे सगळं पीठ घालायचं आहे आपल्याला आणि लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। गॅस मी बंद केला आहे। पीठ घातल्यावरती गॅस लगेचच बंद करायचा आणि व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं। आणि आता 2 मिनिटासाठी आपण हे पीठ जे आहे ते झाकून ठेवायचं। याला एक वाफ येऊन द्यायची, फक्त 2च मिनिटं, त्याच्यापेक्षा जास्त आपण वाफ येऊन द्यायची नाही। आता 2 मिनिटं झालेले आहेत। आपण हे पीठ जे आहे ते एका परातीत काढून मळून घेऊया। थोडंसं कोमट असतानाच आपण मळून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला पीठ जरी कोरडं वाटत असेल तरी मळून मळून ते व्यवस्थित असं होणार आहे। आणि चकलीचं पीठ जे आहे ते जास्त पातळ नाही मळायचं, घट्टसरच जरा मळायचं, म्हणजे त्याला काटे छान पडतात। आता मी हे संपूर्ण पीठ व्यवस्थित असं मळून घेते। इथे पीठ थोडंसं घट्ट वाटत आहे, तर मी याच्यामध्ये 2 ते 3 चमचे कोमट पाणी घेऊन हे पीठ मळून घेतलेलं आहे। अशा प्रकारे घट्टसर आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता यातला मी एक छोटा गोळा घेते, जो आपल्याला सोऱ्यामध्ये घालायचा आहे तो, आणि त्याला छान असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आपण भाकरीचं पीठ कसं व्यवस्थित मळून घेतो त्या पद्धतीनेच आपण हे छान असं मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण हे जे पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे। आता आपण ते चकलीच्या सोऱ्यामध्ये घालून घेऊया। आता इथे मी हा चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे, याला कोणी सोऱ्या बोलतं, कोणी शेवगा बोलतं। तर त्याच्यामध्ये मी ही एक चकलीची प्लेट घालून घेतलेली आहे आणि ते असं खालच्या साईडला लावून घ्यायचं व्यवस्थित।
टाईट असं लावून घ्यायचं। याला शेवग्याला आतमध्ये काहीच गरज नाही तेल वगैरे लावायची। आता हे जे आपण मळून ठेवलेलं पीठ होतं ते व्यवस्थित त्याच्यामध्ये असं घालून घ्यायचं। जास्त वरपर्यंत पण नाही घालायचं की ते ओव्हरफ्लो नाही झालं पाहिजे। आणि त्याच्यावरती हे असं झाकण असतं ते लावून घ्यायचं आणि असं चकलीचा सोऱ्या बंद करून घ्यायचा। आणि आता आपण एक एक चकली पाडून घेऊया। मी इथे एका पोळपाटावरती पाडून घेते। तुम्ही ताटावरती किंवा एखाद्या डिशवरती पाडून घेतली तरी सुद्धा चालू शकतं। चकलीचं पहिलं जे टोक आहे ते व्यवस्थित असं जॉईंट करून घ्यायचं आणि मग तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये तुम्ही चकल्या करून घ्यायच्या। आणि शेवटचं टोक असं व्यवस्थित जॉईन करायचं आणि ही चकली हाताने सहज आपली अलगद उचलली जाते। अशाच पद्धतीने आपण बाकीची पण चकल्या करून घेऊया। अशा प्रकारे आपल्या सगळ्या चकल्या करून झालेल्या आहेत। एका सोऱ्यामध्ये जेवढं पीठ आपण मळून भरलं होतं तेवढ्याच्या। आता आपण तळून घेऊया ह्या चकल्या। आता इथे मी एक छोटा गोळा घालून बघते। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, लगेचच त्याला बुडबुड्या आलेल्या आहेत। तेलाचं टेम्परेचर आहे ते थोडं जास्तच गरम हवं, एकदम पण धूर निघेल एवढं गरम नको, नॉर्मली जास्त गरम हवं, जेणेकरून आपली चकली जी आहे ती तेलामध्ये जास्त वेळ राहून तेल पिणार नाही ती आणि आपली चकली तेलकट होणार नाही। तर एक एक चकली अशी घेऊन मी याच्यामध्ये घालून घेते। तुम्हाला हाताने जमत असेल तर हाताने घाला, नाहीतर तुम्ही कालथ्याने घातली तरी सुद्धा चालू शकते। आता गॅस मी मीडियम केलेला आहे। लगेचच चकलीला हात लावायचा नाही, त्याच्या बुडबुड्या थोड्या कमी होऊन द्यायच्या। चकली आपली अलगद अशी वर आली तरंगून की मग आपण तिला उलटपालट करून तळायचं। आता आपल्या चकल्या व्यवस्थित तेलात सेट झालेल्या आहेत। दुसऱ्या बाजूने पण तळून घेऊया। अगदी अलगद हाताने करायचं आहे, व्यवस्थित अशा तळून घ्यायच्यात आपण चकल्या। असा एखादा फोक घ्यायचा आणि त्याने अशा चकल्या पलटी केल्या ना तरी बरं पडतं आपल्याला। आता चकलीचे बुडबुडे जे आहेत ते कमी झालेले आहेत, तर आता आपण त्या काढून घेऊया व्यवस्थित अशा। याच पद्धतीने आपण बाकीच्या चकल्या पण तळून घेऊया। अशा प्रकारे आपल्या ह्या सगळ्या चकल्या तयार झालेल्या आहेत। अतिशय छान अशा झालेल्या आहेत ह्या चकल्या। तुम्हाला एक हातावरती घेऊन दाखवते, अजिबात कुठेही तेलकट झालेली नाही आपली चकली। मी एवढी रफ करते, माझ्या हातावरती घासते, पण कुठेही ती तेलकट लागत नाहीये, कुठेही ती तेलकट दिसत नाही किंवा लागत नाहीये। मला मी एक चकली तोडून दाखवते, किती छान असा आवाज येतोय त्याचा आणि एकदम क्रिस्पी झालेली आहे बघा, आणि हाताला तेल पण जास्त लागलेलं नाहीये। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।